नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तुम्ही कारले आवडीने खात नाही का? किंवा घरात कारले बनवले की उरून राहतात का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अशी कुरकुरीत आणि चविष्ट कारले फ्राय रेसिपी दाखवणार आहे की दरवेळेस पाव किलो करूनही न संपणारे कारले आज तब्बल अर्धा किलो क्षणात संपले. बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मऊ, चवदार आणि अजिबात कडूपणा जाणवणार नाही अशी ही खास पद्धत आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा बनवली की घरचे पुन्हा पुन्हा हिचीच मागणी करतील. मग चला वेळ न घालवता पाहूया अर्धा किलो कारले क्षणात संपवणारी ही जबरदस्त कुरकुरीत कारले रेसिपी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो कारले 2-3 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर आता आपल्याला याला कापून घ्यायचंय. तर कसे कापायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये बघा. या प्रकारे कापायचे आहे. जर याच्या बिया जर कवळ्या असतील तर बिया सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण जर कडक बिया असतील तर त्या बिया काढून टाकायच्या. आता हे जे कारला आहे याच्या बिया एकदम नरम आहेत, कवळ्या आहेत म्हणून मी याच्या बिया पण घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कारले कापायचे आहेत. आता याच्यासाठी तुम्ही कुठलेही कारले घेऊ शकता. छोटे, मोठे जे पांढरे भेटतात ना कारले ते सुद्धा घेऊ शकतात. तर इथे मी कारले घेतलेले आहेत आणि आता याला कापणार आहे. तर जे पहिलं कारलं कापलेलं आहे त्याच्यामध्ये बिया कवळ्या होत्या म्हणून मी त्या घेतल्या आहेत. आणि आता हे दुसरं कारलं घेत आहे ना त्याच्यातल्या बिया मी काढून टाकणार आहे. ह्या पण बिया कवळ्याच आहेत पण मी याच्या बिया काढून टाकणार आहे. जास्त कवळ्या नाही त्याच्या बिया म्हणून काढत आहे. तर इथे मी याला पण अशा प्रकारे कापून घेत आहे. आता जे लांब आपण असे लांब लांब कापत आहोत ना तर हे कारले एवढे आहेत त्यामुळे मी एवढ्या साईजच्या कापत आहे. जर याच्यापेक्षा मोठे कारले असतील तर तुम्ही एका कारल्याचे 2 भाग करून अशा करू शकता. म्हणजे ह्या कापण्या जे मी करत आहे कारल्याच्या त्या तुम्ही मोठ्या पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार छोट्या पण करू शकता. पण जेवढ्या मोठ्या कराल ना तेवढेच कुरकुरीत कारले बनतात आणि तेवढीच टेस्टी सुद्धा लागतात. तर इथे मी कारले कापून घेते. आता मी सगळे कारले असेच कापून घेणार आहे. तर इथे सगळे कारले मी असेच कापून घेते. तर कारले कापून घेतलेले आहेत. आता याला काय करायचं आपण एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे. आता याला कापायचा आहे. याच्यातल्या बिया काढायच्या आणि अख्खा लिंबाचा रस याच्यामध्ये पिळायचा आहे. जर कारले पाव किलो असतील किंवा अर्धा किलोचे थोडे कमी असतील तर तुम्ही अर्ध्याच लिंबाचा रस पिळायचा आहे. जर अर्धा किलो कारले असतील तर तुम्ही अशा प्रकारे एक लिंबू पिळू शकता. आता हे लिंबू पण मोठंच आहे. तर मी पूर्ण एक लिंबाचा रस याच्यात पिळणार आहे. तर याच्यात लिंबाचा रस पिळायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. तर खूप साधी, सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला असंच ठेवायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही पटकन बनवू शकता. म्हणजे 10 मिनिटं जर नसेल ठेवायचं, डायरेक्ट असं बनवायचं असेल तर असं सुद्धा बनवू शकता. पण मी ते 10 मिनिटं ठेवणार आहे. ते का ते पुढे सांगते मी. आता लिंबू आणि मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं. सगळं एकत्रित करून घ्यायचं म्हणजे लिंबाचा रस आणि मीठ या सगळ्या कारल्याच्या कापण्यांना लागला पाहिजे. तर मी दोन्ही हाताने पण मिक्स करून घेत आहे. आणि आता याला मी ठेवते 10 मिनिटं साईडला. आता 10 मिनिटं ठेवल्यानंतर मी आता याला बघू शकता घेतलेला आहे आणि आता याचं काय करायचंय तर याला ना आपल्याला पिळून काढायचं आहे. तर 10 मिनिटानंतर याच्यात मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे ना याला थोडं-थोडं पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला 10 मिनिटं ठेवायचं नसेल, डायरेक्ट करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. न पिळता करू शकता. पण मी इथे 10 मिनिटं ठेवून थोडंसं याला पिळून घेते. तर तुम्हाला दाखवते मी याच्यातलं पाणी कसं निघतं आहे. बघू शकता. असं केलं ना तर हे कारलं अजिबात कडू लागत नाही आणि कोणाला कळणार सुद्धा नाही ते कारलं खातात की काय खातात. तर नक्की करून बघा आणि ज्यांना आवडत नाही ना कारलं ते पण मागून खातात आणि वरण भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागतं. खास करून आपण जेवायला बसलो तर तोंडी लावायला काहीतरी पाहिजे. त्यासाठी अशी कारल्याची रेसिपी एकदा करून बघा. खूप जबरदस्त होते. तर इथे मी सगळं कारलं पिळून घेतलं आणि आपण पहिले पण मीठ टाकलं होतं ना, तरी आता थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे किती लागेल तसं टाकायचं आहे. 1 चम्मच मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद, 2 चम्मच आपल्याला तांदळाचं पीठ, 2 चम्मच ज्वारीचं पीठ आणि 2 चम्मच रवा घ्यायचा आहे. ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही नुसतं तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. किंवा मग याच्यामध्ये किती आपल्याला म्हणजे सगळ्या या कारल्याच्या कापण्याला कोट झालं पाहिजे बरोबर व्यवस्थित त्यानुसार
तांदळाचं पीठ, बेसन आणि रवा घ्यायचा आहे. तुम्ही 3-3 चम्मच सुद्धा घेऊ शकता. आता ते मिश्रण टाकल्यानंतर आपण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसवर कढई ठेवायची. कढईत तेल टाकायचं आहे. तुम्ही थोड्या तेलात सुद्धा तळू शकता. आणि आता तुम्ही म्हणत असाल की नको कारलं तळून खायचं नाही. तर तुम्हाला जर तळून नसेल खायचं तर तुम्ही अशाच कापण्या ज्या मी कापण्या कारल्याच्या बनवल्या आहे ना, त्याला काय करायचं, एक कांदा टाकून, तेल टाकून, हळद टाकून थोडं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर 5 ते 6 मिनिटं फ्राय करायचं. नंतर वरतून जे मसाले पाहिजे ते टाकायचे आणि पाणी अजिबात नाही टाकायचं, मसाले टाकायचे आणि अलटी-पलटी करून 5-6 मिनिटं कमी गॅसवर शिजून घ्यायचे. तर तसे पण खूप छान लागतात, असे पण छान लागतात. तर इथे कारले तळलेले आहेत. तळायला पण जास्त वेळ लागत नाही याला. आणि आता मी काढून घेते. तर असेच मी दुसरे पण आता टाकत आहे याच्यामध्ये. दुसरे पण टाकायचे. तेलात जेवढे बसतील तेवढे टाकायचे आहेत. आणि मी तर एवढं तेल घेतलेलं आहे. तुम्ही थोड्या तेलात सुद्धा याला तळू शकता, पण थोडं तेल टाकलं तर थोडे तळायचे. तर हे पण मी तळून घेते आणि आता काढून घेते. तर दरवेळेस मी जेव्हा कारले बनवते ना, तर पाव किलो पण कारले संपत नाही. त्यातील सुद्धा भाजी काही उरते. आणि जास्त तर कोणाला कारले आवडत नाही आपल्याला तर माहिती आहे. पण अशा प्रकारे जर बनवले ना, तर सगळ्यांना खूप आवडतात आणि मागून खातात. आणि मी आता हे अर्धा किलो कारले बनवले आहेत ना, तर सगळे एकदाच संपलेले आहेत. अजिबात उरलेले नाहीत. आणि कोणाला खाताना कळलं सुद्धा नाही की कारलं खातं की काय. जेव्हा मी सांगितलं ना कारलं आहे, त्यावेळेस सर्वजण आश्चर्यचकित झाले. आणि बोलत आहेत की आता कारल्याची भाजी न बनवता असेच कुरकुरीत कारले फ्राय बनवायचे आहेत. तर खूपच टेस्टी रेसिपी झालेली आहे. तर इथे बघू शकता अजिबात तेलकट सुद्धा नाही झालेले हे कारल्याचे कारले फ्राय. तर इथे कुरकुरीत कारले फ्राय रेसिपी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.